अजून एक रेशो कव्हर करूया, ऑपरेटिंग रेशो. त्याचा फॉर्म्युला आहे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवाइडेड बाय नेट सेल इंटू 100. आपल्याला याचे प्रत्येक एलिमेंट कॅल्क्युलेट करावे लागतील आणि मग या रेशोमध्ये आपल्याला ते पुटअप करता येतील. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कसं कॅल्क्युलेट करणार? कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. सेल्स मधनं ग्रॉस प्रॉफिट मायनस केला की आपल्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मिळणार. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मध्ये आपण कुठले कुठले एक्सपेन्सेस घेणार आहोत? तर तर ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस आणि फायनान्स एक्सपेन्सेस पण इंटरेस्ट ऑन लोन अँड डिव्हेंचर्स एक्सक्लूड करून ते वगळून. त्यामुळे परहॅप्स आपल्याला फायनान्स कॉस्ट घेता येणार नाही कारण आपल्याला ती दिलेली नसते व्यवस्थित. त्यामुळे आपण फायनान्स कॉस्ट ही मात्र इग्नोर करणार आहोत. जर का स्पेसिफिक दिली असेल तर फायनान्स कॉस्ट आपण ऑपरेटिंग मध्ये घेणार, पण मोस्टली तुम्हाला ती डायरेक्ट दिलेली असते. सो त्यामधनं आपण फायनान्स एक्सपेन्सेस कन्सिडर करणार नाही जरी मी इथे लिहिली असली तरी, कारण इंटरेस्ट ची फायनान्स कॉस्ट आहे का नाही हे आपल्याला माहित नसतं. चला मी सम घेऊन आलोय, सम वर कॉन्सन्ट्रेट करू. आपल्याला इथं 3 एलिमेंट शोधायचे. पहिला एलिमेंट बघा, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डायरेक्ट दिलाय म्हणजे आपल्याला आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कॅल्क्युलेट करायची गरज नाही. पुढे दुसरं काय दिलंय? सेल्स, कारण आपल्याला काढायचं आहे सीओजीएस. सेल्स मायनस जीपी, सीओजीएस. सेल्सची अमाऊंट आहे 19 लाख आणि इथं नेट सेल्स दिलेले नाहीत. नेट सेल म्हणजेच सेल, जर सेल स्पेसिफाय काही केलं नसेल, पण नेट सेल कसे काढायचे? सेल्स मायनस रिटर्न. सेल्स मायनस रिटर्न म्हणजे नेट सेल. पण इथे स्ट्रेट फॉरवर्ड दिलेले आहेत, हेच आपले नेट सेल्स आहेत आणि हेच आपण कॉस्ट ऑफ गुड सोल्ड काढण्यासाठी सुद्धा वापरणार. चला आपले 3 एलिमेंट आपल्याला मिळालेले आहेत. लेट अस मूव्ह ऑन. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस बघा, मी रेशो काढतोय. पहिले कॉस्ट ऑफ गुड सोल्ड रेशो लिहिलाय, त्याचे आपल्याला एलिमेंट्स कॅल्क्युलेट करायचे आहेत आणि इव्हन आपल्याला ऑपरेटिंग एक्सपेन्सेस पण कव्हर करायचे. चला एक एक एलिमेंट कॅल्क्युलेट करूया. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड फर्स्ट, सेल्स मायनस जीपी. सेल्स जो आहे तो इथे लिहिलाय, जीपी जो आहे तो लिहून टाकला, म्हणजे मला मिळालं कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. आता पुढचा पार्ट काय आहे? ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ते ऑलरेडी दिलेले आहेत, मगाशी आपण ब्रॅकेटमध्ये बघितले, तर मी त्याची अमाऊंट जशी आहे तशी इथे घेऊन आलोय. ऑलरेडी दिलेले आहेत अमाऊंट जशी तशी आणि सेल्स पण दिलेले आहेत. हे बघा, म्हणजे त्याला आपण नेट सेल्स जे म्हणतोय ते हेच आहे, कारण सेपरेट असं काही नाहीच आहे. त्यामुळे जे सेल्स आहेत तेच आपण नेट सेल म्हणून घेणार. मग आता पुढे काय करायचंय? व्हॉट नेक्स्ट? आपल्याला ते आपल्या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करायचे. आपल्याला ते फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करायचे. ज्या ज्या एलिमेंट्स ते त्या एलिमेंट्स मध्ये पुटअप केले, हे बघा, गुड्स, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड त्याच्या जागी ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, त्याच्या जागी नेट सेल्स, त्याच्या जागी 100 ने मल्टिप्लाय केलं. आन्सर तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा, आन्सर हे येते का नाही. अजून एक सम, वन मोर सम. हे सगळे सम्स आपण युनिव्हर्सिटीच्या एक्झाम, युनिव्हर्सिटीच्या पेपर्स मधनं पिकअप केलेले आहेत. चलो बघा आता काय आहे, 3 एलिमेंट शोधायचे. इथं काय दिलंय? इथं ऑपरेटिंग एक्सपेन्सेस त्यांनी कॅल्क्युलेट करून दिलेत. इथं फायनान्स चार्जेस पण आहेत, पण मी ते एक्सक्लूड केलेत. का? कारण मला माहित नाहीये फायनान्स चार्ज हे याच्यामध्ये इंटरेस्ट आहे का नाही, त्यामुळे मी ते इन्क्लूड केलेले नाहीत. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मध्ये सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन आणि ऍडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस मगाशीच आपण बघितलं. शिवाय सेलिंग, डिस्ट्रीब्युशन, ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशन असं सुद्धा नाव येऊ शकतं, तर सुद्धा तुम्ही ते इन्क्लूड करायचंय. म्हणजे इथं 30,000 प्लस 1,50,000 हे झाले माझे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. शिवाय मला काय पाहिजे? सेल्स आणि जीपी. ह्यातनं मी काय काढणार आहे? सीओजीएस. सीओजीएस म्हणजे कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. आणि इथं नेट सेल्स म्हणजे सेल्स. सेल्स म्हणजेच नेट सेल. इथं काय सेपरेट दिलेत का? नाही. मग सेल्स म्हणजेच नेट सेल. चला आपले 3-4 एलिमेंट्स आपल्याला मिळालेत. आपण आता ऑपरेटिंग प्रॉफिट त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त हे त्याचा फॉर्म्युला मी इथे मुद्दाम त्याची इन्फॉर्मेशन सगळी लिहिलेली आहे, कसं आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय आणि लगेच आपण त्याचे एलिमेंट्स कॅल्क्युलेट करायला सुरुवात करणार. पहिला एलिमेंट कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. सेल्सच्या जागी सेल्सची फिगर, ग्रॉस प्रॉफिटच्या जागी ग्रॉस प्रॉफिटची फिगर आणि त्याचा रिझल्ट. लगेच ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. इथं मात्र आपल्याला दिलेले नाहीत, इथं आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. 30,000 प्लस 1,50,000 ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशन प्लस सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन असं दोन्ही मिळून मी इथे ऍड केलंय, म्हणजेच माझी आली 1,80,000. आणि नेट सेलची फिगर म्हणजेच ही जी सेल आहे, सेपरेट सेल दिलेली नाही, म्हणजे हाच सेल आपण इथं घेतलाय. चला आपले 3 एलिमेंट्स आपल्याला मिळाले आहेत. आपण आता ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो कॅल्क्युलेट करू. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड ज्याच्या जागी त्याच्या जागी त्याची व्हॅल्यू, ऑपरेटिंग एक्सपेन्सेसच्या जागी ऑपरेटिंग एक्सपेन्सेसची व्हॅल्यू, नेट सेल्सच्या जागी नेट सेल्स. कॅल्क्युलेशन चेक करा बरोबर आहेत का नाही, कॅल्क्युलेटरवर तुम्ही चेक करायचे. पुढचा सम, नेक्स्ट सम. परत तीच कंडिशन, परत तेच. इथं बघा, इथं आपल्याला ऑपरेटिंग एक्सपेन्सेस परत एकदा काढून दिलेत. व्हेरी गुड. मग आपलं काम सोपं झालं. व्हेरी गुड.
चला, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आपल्याला ऑलरेडी दिलेत, त्यामुळे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे नाहीत. आपल्याला अजून काय लागतं? सेल्स आणि आपल्याला लागतं ग्रॉस प्रॉफिट. आपल्याला सेल्स, ग्रॉस प्रॉफिट आणि ऑपरेटिंग एक्सपेन्सेस या 3 गोष्टी आपल्याला लागतायत. वंडरफुल, आपलं काम झालेलं आहे. आपण फक्त मी परत एकदा ते फॉर्म्युला लिहिलेले आहेत इथं. त्याच्यामध्ये आपण इथं एक एक एलिमेंट कॅल्क्युलेट करू, त्याच्या जागी त्याची व्हॅल्यूज लिहू. सेल्सच्या जागी सेल्स, ग्रॉस प्रॉफिटच्या जागी ग्रॉस प्रॉफिट अँड कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कॅल्क्युलेट केलं. आणि मला ऑपरेटिंग एक्सपेन्सेस ऑलरेडी दिलेले आहेत, त्यामुळे मला कॅल्क्युलेट करायची गरज नाही. नेट सेल म्हणजे हेच जे नेट सेल दिलेले आहे, कारण सेपरेट नेट सेल किंवा रिटर्न्स मायनस करायला आपल्याला गरज नाहीये, ती दिलेली नाहीये. रिटर्न्स आपल्याकडे नाहीये. सो आता स्ट्रेट फॉरवर्ड त्या फॉर्म्युल्यामध्ये मी त्या जागी त्या व्हॅल्यूज रिप्लेस केल्यात. हे बघा, या तिन्ही त्याला 100 ने मल्टिप्लाय केलंय. आन्सर माझ्या समोर आहे. चलो पुढे नेक्स्ट मध्ये आपण काय करणार आहोत? तर नेक्स्ट सम आपल्याला परत एकदा ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. हे बघा, 3 एलिमेंट्स ऑपरेटिंग एक्सपेन्सेस दिलेत, सेल्स आणि जीपी. तिन्ही एलिमेंट आणि ऑपरेटिंग एक्सपेन्सेस दिलेत, म्हणजे आपल्याला ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही. चला, मी परत एकदा तिन्ही फॉर्म्युलेच इथे लिहिलेत. आता एक एलिमेंट कॅल्क्युलेट करू. एक एलिमेंट्स कॅल्क्युलेट केले. सेल्सच्या जागी सेल्स, ग्रॉस प्रॉफिटच्या जागी ग्रॉस प्रॉफिट आणि कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डच्या जागी कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. आणि ऑपरेटिंग एक्सपेन्सेस ऑलरेडी गिव्हन आहेत, ती फक्त अमाऊंट लिहून टाकली. सेल्स गिव्हन आहेत, त्याची अमाऊंट लिहून टाकली. तिन्ही एलिमेंट्स मिळाले. मग आपल्याला काय करायचंय? आपल्याला ऑपरेटिंग रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. चला, हे बघा, त्याच्या जागी ज्याच्या जागी जी आहे त्याच्या जागी मी ते व्हॅल्यूज लिहिल्यात. या तिन्ही त्याची कॅल्क्युलेशन्स केली आणि आन्सर माझ्या समोर कॅल्क्युलेट केलेला आहे. चला, अजून एक सम. ह्याच्यात मी डायरेक्ट बॅलन्स शीट घेऊन आलोय. पण ह्याच्यामध्ये आपल्याला कुठला एलिमेंट आता, अरे याच्यात तर आपल्याला काहीच कामाचं नाहीये, कुठलंच कामाचं नाही. स्टॉक दिलाय. मग हा स्टॉक कुठला आहे? पण हा आपल्या कामाचा आहे का? आपल्याला खरं म्हणायला गेलात तर आपल्याला काहीच कामाचं नाही. कारण आपल्याला काय लागतं? आपल्याला लागतं सेल्स, ग्रॉस प्रॉफिट आणि ऑपरेटिंग एक्सपेन्सेस इथे दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर मोस्टली तुम्हाला ऑपरेटिंग एक्सपेन्सेस दिलेले असतात. फक्त तो फॉर्म्युला नीट पाठ करून ठेवा. इनफॅक्ट इथं जर तुम्ही बघितलं तर इथं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड ऑलरेडी दिलेलं आहे. म्हणजे ते सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करायची खरं तर गरज नाहीये. 46,20,000. पण आपण आपल्या पद्धतीने जाऊया. चला, आपल्याला आपले 3 एलिमेंट्स मिळालेत. चला, आपले रेशो मी परत एकदा इथे लिहिलेत. परत एकदा आपल्याला काय काय कॅल्क्युलेट करायचं असतं ते लिहिलंय आणि त्याचे एलिमेंट्स कॅल्क्युलेट करूया. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड सेल्स मायनस जीपी. सेल्स एवढा आहे, जीपी एवढा आहे, म्हणजे माझा कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड बघा तो मॅच होतोय आपला आणि त्यांचा. त्यांनी जो दिलाय 4620 सेम होता. चला, आता त्याचा पुढचा एलिमेंट ऑपरेटिंग एक्सपेन्सेस ऑलरेडी दिलेत. किती आहेत? 10,20,000. नेट सेल्स ऑलरेडी आपल्याला दिलेले आहेत. ऑलरेडी नॉर्मली सेल्स दिलेले असतात. फक्त नेट सेल आहेत का सेल आहेत? नुसते सेल असतील तर ते नेट सेल होतात. चला, तिन्ही एलिमेंट मिळालेत. ऑपरेटिंग रेशो मध्ये पुटअप करूया. 1 2 3 तिन्ही जागी मी तिन्ही अमाऊंट लिहिल्यात आणि कॅल्क्युलेशन्स केलेली आहेत. चलो, मुव्हिंग ऑन. अजून एक सम मी घेऊन आलोय. भरपूर प्रॅक्टिस आपण करतोय या रेशोची, जेणेकरून आपल्याला हा रेशो अख्खा कधीही कसाही आला तरी यायला हवा. चला, 3 एलिमेंट्स 1 2. इथं मात्र तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड ऑपरेटिंग एक्सपेन्सेस दिलेले नाहीत, ते आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागतील. हरकत नाही, आपल्याला माहिती आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स प्लस सेलिंग एक्सपेन्सेस इज इक्वल टू ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. चला, 3 एलिमेंट्स आपले आयडेंटिफाय केले. डायरेक्टली आता मी मधली सगळी स्टेप घालून टाकली. मी डायरेक्ट फॉर्म्युला लिहिला आणि या फॉर्म्युल्यामध्ये बघा मी काय लिहिलंय. तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा, तुमचा माझा कॅल्क्युलेशन करेक्ट येतात की नाही, तुम्हाला हे समजलंय की नाही हे चेक करून बघा. मी कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड लिहून टाकली. सेल्स मायनस जीपी. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस ऍडमिनिस्ट्रेशन अँड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन सगळं मी एकातच ऍड करतोय आणि नेट सेलच्या जागी नेट सेल टाकलेत, मल्टिप्लाय केलंय. आन्सर 85 आलं पाहिजे. तुम्ही चेक करा तुमचे आन्सर्स माझ्याबरोबर मॅच होत आहेत का नाहीत.